नमस्कार. अकोला बुलढाणा संयुक्त बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अकोला आणि बुलढाणा परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. News headlines brought to you by Marcus, the ready-made multi-branded showroom, LRT College Road near Mr. Denim Menswear, Ratanlal Plot, Akola. अकोला जिल्ह्यात उड्डाण पूल निर्माणासाठी 300 कोटींचा निधी उपलब्ध होणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा. तर अकोट-अकोला रस्त्याचं काम 4 महिन्यात पूर्ण करण्याची दिली ग्वाही. अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात घरासमोर उभ्या असलेल्या 2 दुचाकी अज्ञातांनी जाळल्या. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ. आणि बुलढाणा जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई नियोजनाची कामे वेगानं पूर्ण करा. पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे जिल्हा यंत्रणेला निर्देश. आणि आता सविस्तर वृत्त. अकोला जिल्ह्यातील शेगाव-झरी फाटा मार्गावर पूर्णा नदीवर मोठ्या पुलासाठी 100 कोटी रुपये, बार्शी टाकळी येथील रेल्वे उड्डाण पुलासाठी 135 कोटी रुपये, तर अकोला-अकोट गांधीग्राम यावरील पूर्णा नदीवर पुलासाठी 70 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मूर्तिजापूर इथं केली. अकोट-अकोला रस्त्याचं काम 3 ते 4 महिन्यात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अमरावती कुरणखेड शेळद महामार्गाचं लोकार्पण आणि कारंजा खेरडा मूर्तिजापूर चौपदरी महामार्गाचं भूमिपूजन करण्यात आलं. हा सोहळा मूर्तिजापूरच्या टी पॉइंटवर आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. अकोट-अकोला रस्त्याच्या विकासासाठी सर्व अडचणी दूर करून हा रस्ता 3-4 महिन्यात पूर्ण केला जाईल अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. तर चौपदरी महामार्ग विक्रमी वेळेत पूर्ण झाला. कोलकात्याहून गुजरातपर्यंत विविध रस्त्यांना जोडलेला आहे. एकूण 7,000 कोटी रुपये निधीतून रस्ते विकासाला चालना मिळाली आहे. आता दळणवळणाची उत्तम सोय निर्माण झाल्यानं व्यापारासोबतच शेती विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली. शेगाव ते देवरी फाटा पूर्णा नदीवर मोठा पूल 1.40 किलोमीटर 100 कोटी रुपये अशी मंजूर केल्याची घोषणा करते. बार्शी टाकळी ते रेल्वे उड्डाण पुलाचं बांधकाम करणे 3.10 किलोमीटर 135 कोटी रुपये हाही मंजूर करते. अकोला-अकोट गांधीग्राम येथे आता प्रकाश यांनी मला सांगितलं पूर्णा नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करण्याकरता 2.95 किलोमीटर 70 कोटी रुपये ही मंजूर करते. त्याबरोबर अकोला-अकोट रस्त्याची अवस्था वाईट आहे. कॉन्ट्रॅक्टरने खराब काम केलेलं आहे आणि म्हणून तो त्या रस्त्यावर दुसरा कॉन्ट्रॅक्टर आणला. मला आता सांगितलं 80-85% काम झालं. काही ठिकाणी खराब झालं ते सगळं उठवायला सांगितलं. तुम्ही पण जिथे खराब असेल ते उघडून भेटतो आणि पूर्ण रस्त्याचं चांगलं काम एका 3-4 महिन्याच्या पूर्ण करून देऊ असा विश्वास व्यक्त करतो. चांगलं काम करणाऱ्या माणसाला सन्मान मिळाला पाहिजे आणि वाईट काम करणाऱ्या माणसाला कठोर शिक्षा झाली पाहिजे तरच सरकार काम करतात. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील शनिवारा परिसरात एका घरासमोर उभ्या असलेल्या 2 दुचाक्या अज्ञातांनी पेटवून दिल्या. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रामदास कचरूची धुरदेव यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या यांच्या घरासमोर 2 दुचाकी उभ्या होत्या. यावेळी काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या दुचाकीला आग लावत पेटवून दिल्या. धुरामुळे दुचाकी जळाल्याचं निदर्शनास आलं. याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. शहरातील जुन्या वस्तीमधील अनेक नागरिकांची घरे उंचावर असल्यानं दुचाकी आणि 4-चाकी वाहने घरासमोर रस्त्यावर ठेवलेली असतात. वाहने जाळण्याच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुलढाणा जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचं पाणी आणि दुष्काळ व्यवस्थापनाची आढावा बैठक पार पडली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस सरासरीच्या 22% कमी झाला असून जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या नियोजनाची कामं संबंधित यंत्रणांनी वेगानं पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. तसंच जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास पिण्याचं पाणी आणि जनावरांसाठी चाऱ्याचं योग्य नियोजन करावं असे आदेश देखील पालकमंत्री वळसे पाटील यांनी दिले. पाणी टंचाईच्या संदर्भात सुद्धा चर्चा झाली. नुसती पाणी टंचाईच नाही
तर जनावरांना चारा पण लागणार आहे, तर चाऱ्याच्या संदर्भातसुद्धा आणि पाण्याच्या संदर्भातसुद्धा चर्चा झाली. जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येक प्रांत अधिकारी, BDO, तहसीलदार यांना सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेऊन आपली आपली तयारी करावी आणि ऐन वेळेला शेतकऱ्यांना अडचण येणार नाही अशा प्रकारची तयारी करून सिद्ध असावं. कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी अकोल्यातील दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी गोवर्धन शर्मा यांच्याशी निगडीत जुन्या आठवणींना उजाळा दिला. याशिवाय आदित्य ठाकरेंच्या 16चे 160 करण्याच्या वक्तव्यावरही टीका केली. असं आहे की प्रत्येकाला आपले आमदार खासदार वाढतील, आपला मुख्यमंत्री पंतप्रधान होईल असं वाटणं आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न करणं हे काही चुकीचं नाही. पण वस्तुस्थिती तर तशी नाही ना. आता ग्रामपंचायतीचे निकाल जस्ट लागले. ज्या काळात महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे डिस्टर्बन्सेस होते, तरी BJP नंबर 1 म्हणजे काय, तर BJPला मिळालेल्या ग्रामपंचायती या 3 पार्ट्या, या 3 पार्ट्यामध्ये अर्धी आणि जेमतेम 1 नावाच्या 3 पार्ट्या ज्या आहेत त्यांची ग्रामपंचायती टोटल त्याच्यापेक्षा BJPच्या ग्रामपंचायती जास्त होतं. त्यामुळे गरजेल तो पडेल का. असं आहे की राजकीय जीवनातला परिचय अलीकडचा जरी असला तर 1982 ते 95 असं 13 वर्ष माझ्याकडे महाराष्ट्र, विदर्भ, गुजरात, गोवा असं विद्यार्थी परिषदेचं 4 राज्यांचं पश्चिम क्षेत्र संघटन मंत्री म्हणून काम होतं. मी पूर्ण वेळ होतो. आपल्याला माहिती आहे की पूर्ण वेळ हा घर सोडतो आणि त्याला मिळालेल्या जबाबदारीतच त्याने वेळ द्यायचा असतो. त्यामुळे मला दर 4 महिन्यांनी अकोल्याला येता आलं आणि त्यामुळे 82 ते 95 या वेळा मी अकोल्याला आलो आणि त्या प्रत्येक वेळेला त्यांच्या घरी येणं. त्यावेळेला ते अगदीच सुरुवातीच्या काळातले आमदार होते. नंतर आपल्याला माहिती आहे की सलग त्यांची इतकी वर्ष, बहुतेक 7 टर्म. त्यामुळे खूप आठवणी आहेत त्यांच्या संबंधी, त्यांच्या घरासंबंधी. कर्मठ ज्याला म्हणता येईल, कर्मठचा एक अर्थ जो आहे तो धार्मिकदृष्ट्या घेतला जातो आणि तो तसा मला अपेक्षित नाही. कर्मठ म्हणजे आपल्या विचाराप्रती टोकाची निष्ठा, ॲडजस्टमेंटच नाही. कोणी काही वाटेल ते केलं, आमिष दाखवा काय, असं एक खूप कर्मठपणा त्यांचा होता. विशेषतः मला खूप राज्याचा अध्यक्ष होतो त्या काळामध्ये राज्यसभा, विधान परिषद आणि सत्ता परिवर्तन झालं. 3 जणं आमचे जे गेले त्यानंतर, तिघांनाही कॅन्सर झाला होता. ते 3 जणं जर वोटिंगला त्याही परिस्थितीत येऊ शकले नसते, म्हणजे लालाजी तर त्यावेळेला बऱ्यापैकी चालत आले, पण आमच्या लक्ष्मण भाऊ जगतापांना आणि मुक्ताताई टिळकांना तर स्ट्रेचरवरून ॲम्ब्युलन्सनं आणावं लागलं. तर त्या तिघांनी वोटिंग केलं नसतं तर राज्यसभाही अवघड होती. तो मला आजही आठवतात, 10 जून, 20 जून, 30 जून, तर तिन्ही गोष्टी अवघड होत्या असं माझं मत आहे. कार्तिकी एकादशी आणि गुरुवार असा योग आल्यानं संतनगरी शेगावात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. किमान 1 लाख भाविकांनी संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, जय गजानन महाराज असा जय जयकार करत संतनगरी शेगावात 1 लाखाहून अधिक भाविकांच्या उपस्थितीत गुरुवारी कार्तिकी एकादशीचा सोहळा उत्साहात पार पडला. कार्तिकी एकादशी आणि त्यात गुरुवारचा योग जुळून आल्यामुळे 1 लाखाहून अधिक भाविकांनी संत गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला हिंदू धर्मात मोठं महत्त्व आहे. या दिवशी पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक हजेरी लावतात. मात्र जे भक्त पंढरपुरात हजर राहू शकत नाहीत ते भक्त विदर्भाची पंढरी असलेल्या शेगावात गजानन महाराजांना विठ्ठल रूप मानून दर्शन घेतात. शेगाव इथं सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व दुकानदारांनी आणि वाहन चालकांनी नियमांचं उल्लंघन करू नये, तसंच श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अडचण होऊ नये यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन शेगाव पोलिसांनी केलं आहे. शेगाव शहर गजानन महाराजांचं तीर्थक्षेत्र असल्यामुळे भाविकांची इथं मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र इथं रस्त्याच्या कडेला हातगाडीवाले, फेरीवाले आपली दुकानं कुठेही आणि कसेही रोडच्या मध्ये लावतात. रस्त्यावरील या दुकानांमुळे रहदारीला अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होते आहे. त्यासोबतच दुकानदार सुद्धा आपली वाहनं
वाहनं रस्त्याच्या बाजूला उभी करत असल्यानं शेगावातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट बनत चालला आहे. अशा नागरिकांनी नियमांचं पालन करून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन शेगाव ठाणेदारांच्या वतीनं करण्यात आलं आहे. अकोला शहरातील स्वावलंबी शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा थाटात पार पडला. या शाळेतून 38 वर्षांपूर्वी 10वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी एकत्र आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. स्वावलंबी शाळेनं माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला होता. या शाळेत 38 वर्षांपूर्वी 10वीत शिकत असलेल्या आणि एकमेकांच्या संपर्कात असलेले काही विद्यार्थी एकत्र आले होते. या विद्यार्थ्यांचं लहानपणीचं शाळेतील रूप आता पार बदलून गेलं होतं. आपापल्या कामात व्यस्त असलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी सकाळी 10 वाजता स्वावलंबी विद्यालयाच्या गेटचं पूजन केलं आणि 10वीच्या वर्गशिक्षिका सरला वाटूरकर यांच्या हातानं सरस्वती पूजन केलं. शाळेमध्ये एक दिवसीय शाळा स्नेहभेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गीत गायन, चुटकुले, नृत्य, मिमिक्री असे विविध कार्यक्रम आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रमही घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. बुलढाणा जिल्ह्यात डेंग्यूच्या 102 तर चिकनगुनियाच्या 23 रुग्णांची नोंद झाली आहे. जानेवारीपासून खासगी रुग्णालयात देखील 532 रुग्णांनी उपचार घेतल्याची नोंद जिल्हा हिवताप कार्यालयात करण्यात आली आहे. वातावरणात बदल झाल्यामुळे डासांची उत्पत्ती देखील वाढली आहे आणि यामुळेच बुलढाणा जिल्ह्यात डेंग्यूचे 102 तर चिकनगुनियाचे 23 रुग्ण आढळले आहे. तर जानेवारीपासून खासगी रुग्णालयात देखील 532 रुग्णांनी उपचार घेतल्याची नोंद आहे. या अनुषंगानं नागरिकांनी कोरडा दिवस पाळावा, परिसरात पाणी साचू देऊ नये आणि योग्य त्या उपाययोजना कराव्यात असं आवाहन बुलढाणा जिल्हा हिवताप अधिकारी यांनी केलं आहे. सध्या आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये वातावरणाच्या ह्याच्यामुळं जे आता विषम वातावरण तयार झालं आहे त्याच्यामुळं डेंग्यूच्या म्हणजे एडिसच्या ॲक्टिव्हिटीज खूप वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळं डेंग्यूचे रुग्ण पण याच्यामध्ये वाढलेले आहेत. सध्या आपल्याकडे निश्चित रुग्ण म्हणजे कन्फर्म डेंग्यूचे केसेस 102 आहेत आणि चिकनगुनियाचे 23 रुग्ण आहेत. आणि तसे जे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये किंवा प्रायव्हेट लॅबमध्ये जे पेशंट्स ॲडमिट आहेत किंवा निघत आहेत त्यांची एक लाईन लिस्ट आहे आपल्याकडं जानेवारीपासूनचे. तर ते जवळजवळ 532पर्यंत पेशंट सगळीकडे निघालेले आहेत. आणि ते पेशंट ज्या ज्या गावचे निघाले किंवा ज्या एरियामध्ये निघाले त्या ठिकाणी आपण ॲक्टिव्हिटीज आपल्या राबवतो आहे. म्हणजे प्रतिबंधात्मक उपाययोजना आपण त्या ठिकाणी करतो आहे. आता या अनुषंगाने मला पण असं सांगायचं आहे तुम्हाला, म्हणजे जनतेला असं आवाहन करायचं आहे की सगळ्यांनी आपापल्या घरातली पाणीसाठी एकदा तरी बघायला पाहिजे, परिसर बघायला पाहिजे. आणि मेन म्हणजे व्हेंट पाईप, गॅसचा जो पाईप असतो त्याच्यामध्ये त्याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे. म्हणजे त्याला आपण एक जाळी तरी बांधली पाहिजे किंवा आपल्याकडे एखादी वायरची थैली जरी असेल ती तुम्ही बांधा किंवा नेटचा कपडा असेल तो बांधा, जेणेकरून डास आपल्या म्हणजे बाहेर आला नाही पाहिजे त्याच्यातून. एवढी काळजी जर घेतली तर आपली डासांची डेन्सिटीसुद्धा आपल्याला संध्याकाळी कमी दिसेल तुम्हाला आणि त्याच्यामुळं चावा घेणाऱ्याचं प्रमाणसुद्धा त्यांचं कमी होईल. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. अरे सुनो, हाँ? त्योहार का समय है और आप बाहर कहाँ जा रहे हो? वो मैं जरा यूसीएन सेट टॉप बॉक्स का रिचार्ज करके आता हूँ. देखो, काम के समय बाहर जाने का बहाना ना अब बंद करो. यूसीएन सेट टॉप बॉक्स का रिचार्ज अब ऑनलाइन भी होता है, तो फिर बाहर क्यों जाना? हाँ? लेकिन इसमें ऑनलाइन पेमेंट में ऐप कौन सा लगेगा? आप फोन पे, गूगल पे, पेटीएम ऐसे किसी भी ऐप के जरिए ऑनलाइन रिचार्ज कर सकते हैं और आपके द्वारा किया गया पेमेंट केबल सर्विस प्रोवाइडर तक तुरंत पहुंच जाएगा. अरे वाह, ये तो एकदम आसान है. अब ऑनलाइन रिचार्ज से यूसीएन का हर पेमेंट होगा आसान और बेहतर. तो डिजिटल तकनीक चुने और हमें सहकार्य करें. News headlines brought to you by Marcus, the ready-made multi-branded showroom, LRT College Road near Mr. Denim Menswear, Ratanlal Plot, Akola. अकोला जिल्ह्यात उड्डाण पूल निर्माणासाठी 300 कोटींचा निधी उपलब्ध होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा. तर अकोट अकोला रस्त्याचं काम 4 महिन्यात पूर्ण करण्याची दिली ग्वाही. अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात घरासमोर उभ्या असलेल्या 2 दुचाकी अज्ञातांनी जाळल्या. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ. आणि बुलढाणा जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई नियोजनाची कामे वेगानं पूर्ण करा, पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे जिल्हा यंत्रणेला निर्देश. विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद इथं एका 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता जिल्हा आणि सत्र न्यायालयानं 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद पोलीस ठाणे हद्दीत एका गावामध्ये 6 वर्षीय चिमुकलीवर खाऊचं आमिष दाखवत एका 50 वर्षीय नराधमानं अत्याचार केल्याची घटना 4 दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विठ्ठल समाधान दामोदर याच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी 3 पथके रवाना करत भुसावळ येथून आरोपीला अटक केली आहे. या आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. जळगाव जामोद पोलीस हद्दीमध्ये 19 तारखेला अतिशय संवेदनशील घटना घडली. एक अल्पवयीन बालिका वय 6 वर्ष ही खेळण्याकरता गेली असता एका नराधमान आरोपीनं विजय समाधान दामोदर असं आरोपीचं नाव आहे, त्याने तिला चॉकलेटचा आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिथून तो पळून गेला. त्या मुलीच्या आईच्या रिपोर्टवरून आम्ही त्याचा शोध घेतला. अकोला या ठिकाणी काही लोकेशन मिळालं, त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला, तिथं मिळाला नाही. त्यानंतर मग मुंबई, पुणे, परत भुसावळ असे आम्ही 3 ते 4 टीम तयार करून शोध घेतला. आरोपीला भुसावळ इथून ताब्यात घेतलं. ताब्यात घेऊन त्याच्यावर त्याला अटक करून माननीय न्यायालयासमोर पेश केलं. त्याला 7 दिवस PCR मिळालेला आहे. पुढील तपास कसून चौकशी आम्ही करत आहोत. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अंबाबरवा अभयारण्यातील वसाडी इथं जंगल सफारी दरम्यान पर्यटकांना 2 पट्टेदार वाघांचं दर्शन झालं. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अंबाबरवा अभयारण्यात मोर, लांडगा, कोल्हा, म्हैस, इतर जंगली प्राणी तसेच नवनवीन पक्षी आढळतात. सातपुड्याच्या पर्वतात मोठ्या प्रमाणात प्राणी संख्या वाढल्यानं पाणवठी देखील तयार करण्यात आली आहे. यातच वसाडी इथं जंगल सफारी दरम्यान पर्यटक असलम खान आणि इतर पर्यटकांना 2 पट्टेदार वाघाचं दर्शन झालं. यावेळी पर्यटकांनी वाघाला आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. अकोला शहरातील नागाव परिसरातील संजयनगरमध्ये गेल्या 20 वर्षांपासून वास्तव्याला असलेल्या नागरिकांच्या घरांवर महानगरपालिकेचा गजराज चालला. स्थानिक नागरिकांना महापालिकेतर्फे नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानंतर नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमण हटवून महापालिकेला सहकार्य केलं. एकाच दिवसात शेकडो कुटुंब मात्र रस्त्यावर आली आहेत. नायगाव परिसरात महानगरपालिकेनं केलेल्या अतिक्रमण कारवाईनंतर बेघर झालेल्यांना आसरा कसा मिळेल हा प्रश्न या बेघर कुटुंबियांसमोर निर्माण झाला आहे. अकोला महानगरपालिकेत प्रदीर्घ काळापासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची सुनावणी होत नाही. महापालिका प्रशासनानं या प्रश्नाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून बेघरांना नुकसान भरपाई द्यावी किंवा बेघर मदत केंद्र सुरू करावे अशी मागणी नायगाव येथील नागरिकांनी केली आहे. यांनी जे झोपडपट्टी आता उठवलेली आहे तर हे बिना नोटीस दिल्याची हे उठवलेली आहे. आता हे जे डम्पिंग ग्राउंडमध्ये येथून खाणारे आहेत तर यांना 150-200 रुपये मजुरी हे कमवतात. आता यांच्यामध्ये जी ताकद नाही आहे रूम भाडं भरण्याची तर याची दक्षता जे महानगरपालिकेने कारवाई केलेली आहे तर यांच्याकडे थोडं लक्ष देऊन त्यांना राहण्याकरिता जागा किंवा त्यांना पुनर्वसनची व्यवस्था करून देण्याची जिम्मेदारी आता महानगरपालिकेने घेण्यात यावी ही माझी विनंती. काटे में सांप है, इसमें बच्चों को लेकर आए छोटे मोटे. पानी नहीं था, पानी कहाँ से लाके पिए तार पैल से. अनाज चला सब अच्छा होगा तो बोलते तोड़ो. कहाँ जाना है, गरीब ने इतने घूमते थे, कैसे भी खाते थे बेचारे. हाँ, उधारी में लिए, हफ्ते से 3 ले हुए, पत्रे ले हुए, बल्ले ले हुए. उधारी में लिए इन्होंने पेड़ करे बेचारों ने. भूखे प्यासे रह रहे के कड़क टुकड़े खा के. अभी तक कर्जे भी पिटे नहीं उनके टीनों के. कर्जे भी जैसे कि वैसे है उनके हालत. एक जने को आज से 30-40 साल हो गए. बच्चों के बच्चे हो गए. पानी नहीं था, पीने को पानी है. ये तकलीफ निकाले कीचड़ में, इसमें उसने सारा कचरे के अल्लिया आ रहे, हड्डिया के अल्लिया, ये इसमें रह के बच्चे छोटे मोटे.
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती तसंच योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या अनुषंगानं 15 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रा मोहीम राबवण्यात येते आहे. अकोला जिल्ह्यात या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला असून जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी वाहनांना हिरवी झेंडी दाखवून रवाना केलं. केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये पुढील 60 दिवसांकरिता भारत संकल्प यात्रा फिरणार आहे. ग्रामीण भागासाठी सद्यस्थितीत 4 वाहने असून केंद्र शासनाच्या महत्त्वाच्या योजनांची माहिती या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. तसेच योजनांच्या लाभापासून जे नागरिक वंचित आहे अशा नागरिकांचा शोध घेऊन त्यांना सुद्धा योजनांचा लाभ देण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सांगितले. आतापर्यंत लाभ न मिळालेल्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणं, विविध योजनांची जनजागृती, लाभार्थ्यांशी संवाद तसेच त्यांचे अनुभव आणि पात्र लाभार्थ्यांना शोधून त्यांना लाभ देणे हे या यात्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे जिल्हाधिकारी अजित कुंभार म्हणाले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी, नोडल अधिकारी माहिती आणि प्रसार मंत्रालय सूरज गोळे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, आयुष्मान भारत योजना समन्वयक डॉक्टर अश्विनी खडसे आदींची उपस्थिती होती. विकसित भारत संकल्प यात्रा ही आता आपल्या सर्व देशामध्ये राबवली जाते. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजना गाव पातळीवरती विविध लोकांपर्यंत पोहोचवण्याचा केंद्र शासनाचा मानस आहे. या अंतर्गतच आज अकोला जिल्ह्यामध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचा सुरुवात होत असून ही यात्रा 26 जानेवारी 2024पर्यंत चालणार आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये विकसित भारत संकल्प यात्रेचा चित्ररथ प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घरापर्यंत पोहोचणार असून केंद्र शासनाच्या 25हून अधिक योजनांची माहिती गावातील लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. या माध्यमातूनच ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाला नव्हता त्याचा देखील लाभ आता या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रशासनाचा आणि केंद्र शासनाचा मानस आहे. अकोला जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी आपल्या आस्थापनेवर मराठी पाट्या न लावल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करून पाट्या लावणार असल्याचा इशारा महानगरपालिकेला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महापालिका प्रशासनाला याबाबत निवेदनाद्वारे माहिती दिली. या निवेदनात बाजार परवाना विभागानं सर्व दुकानांना या संदर्भात सूचित करावे आणि त्यांना दुकानावरील पाट्या मराठीत लिहायला भाग पाडावे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष याबाबतीत सदैव आग्रही राहिला आहे. तसेच पुढील 2 दिवसानंतर ज्या आस्थापनेवर मराठी फलक आढळून येणार नाही तिथं मनसे स्टाईलनं आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी पाट्या संदर्भात उपायुक्तांना निवेदन देण्यात आलं. या पहिले सुद्धा मनसेने अकोला शहरामध्ये आंदोलन केलं होतं. मात्र काही दुकानदार लोक याच्या विरोधात पूर्ण महाराष्ट्रभरात सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा फटकारलं. 25 तारीख ही आखरीची तारीख दिलेली आहे. आम्ही शहराच्या वतीने आवाहन करतो, नम्र आवाहन हात जोडून, की त्यांनी 25 तारखेच्या पहिले पूर्ण पाट्या मराठीत करावं. जर नाही झालं तर 25 तारखेला काय होते हे की मनसेला सांगायचं काम नाही आहे. याची दुकानदारांनी आणि सगळ्यांनी नोंद घ्यावी. अकोला शहरातील शासकीय विश्रामगृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची सभा पार पडली. यावेळी 7ही तालुक्यातील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या सभेत विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी 7ही तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते शासकीय विश्रामगृहात उपस्थित होते. अकोला संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर, महिला संपर्क प्रमुख वैशाली घोरपडे, अकोला जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, जिल्हा संघटक विजय दुतोंडे, निवासी उपजिल्हा प्रमुख अतुल पावनीकर, उपजिल्हा प्रमुख विकास पगृत, गजानन बोरिले यांच्या मार्गदर्शनाखाली सभा संपन्न झाली. यावेळी अकोला तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात आलं. गणेश गावंडे पंचायत समिती सर्कल प्रमुख बाबुळगाव, शुभम भाटी पंचायत समिती सर्कल प्रमुख कुंभारी, राजेश कोरडे आगार जिल्हा परिषद संघटक, नारायण बोर्डे उगवा संघटक, आनंद तायडे शेतकरी आघाडी, एकनाथ दांडळे शेतकरी आघाडी, मनीष बुटे आगर, गोपाल इंगळे सहकार आघाडी, संतोष मोडक सावंगी खुर्द, बाळासाहेब अटकरे अकोला तालुका उपप्रमुख, रवींद्र टिकार, रवींद्र वेल्हेकर बोरगाव मंजू, किरण तायडे बोरगाव मंजू पंचायत समिती, सुनील खेडकर, केशव हागे म्हैसाण आणि अविनाश राऊत, जय गोपाल ठाकरे, निलेश काळे, अभिजित गावंडे, राजेश गावंडे, रामचंद्र घावट, संजय माजरे यांना प्रसिद्धी प्रमुख अकोला तालुका पदांवर नियुक्त करण्यात आला आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातील 22,000 मतदार मतदान हक्कापासून वंचित असल्याबाबत वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना
निवेदन सादर करण्यात आलं. 2024 हो घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अकोला लोकसभा मतदारसंघातील जवळपास 22,000 मतदान वगळण्यात आले. विशेषतः सदर मतदान हे स्लम एरियातील आणि उच्चवर्णीय वस्तीतील आहे. ही जी नावे वगळण्यात आली आहे ही जाणीवपूर्वक वगळण्यात आली असल्याचा आरोप वंचितनं निवेदनाद्वारे केला आहे. संबंधित BLO हे सत्ताधारी राजकीय पक्षाच्या दबावात येऊन आपल्या सोयीप्रमाणे नावे वगळण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच या वस्तीतील मतदाराचं नाव दुसऱ्या वस्तीतील मतदार यादीत नोंदवून मतदारांची दिशाभूल करत मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप वंचितनं केला आहे. यामुळे संबंधित दोषी BLOवर कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना वंचित बहुजन आघाडीतर्फे निवेदन सादर करण्यात आलं. आज वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये निवडणूक विभागाला आम्ही एक पत्र दिलेलं आहे. त्या पत्राचा उद्देश असा आहे की अकोला लोकसभा मतदारसंघातील 22,000 मतदान हे कमी करण्यात आलेलं आहे आणि हे का कमी करण्यात आलेलं आहे याच्यासाठी ही विचारणा पत्र आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे. अनेक BLO वस्त्या बदल करतात आणि त्या वस्त्या बदलमध्ये जरी समजा वस्ती त्याची बदलली तरी त्याचं त्याही ठिकाणी मतदान नसते आणि याही ठिकाणी मतदान नसते. म्हणून अशा मतदारांना मतदानापासून वंचित ठेवलं जातं. म्हणून आज या ठिकाणी जर 22,000 मतदानाची आम्ही या ठिकाणी लिस्ट मागितली की बाबा कोण कोणाला कमी केलं तुम्ही याची यादी आम्हाला द्या, जेणेकरून त्यांच्यावर जर अन्याय झाला असेल तर त्या अन्यायाला आम्हाला वाचा फोडता येईल. आणि जर यांनी ऐकलंच नाही तर कलम अधिनियम 1949 प्रमाणे व कलम 32 प्रमाणे आम्ही न्यायालयात त्यांच्या विरोधात जाऊ शकतो. एवढंच या ठिकाणी मी सांगतो. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. News headlines brought to you by Marcus, the ready-made multi-branded showroom, LRT College Road near Mr. Denim Menswear, Ratanlal Plot, Akola. अकोला जिल्ह्यात उड्डाण पूल निर्माणासाठी 300 कोटींचा निधी उपलब्ध होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा. तर अकोट अकोला रस्त्याचं काम 4 महिन्यात पूर्ण करण्याची दिली ग्वाही. अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात घरासमोर उभ्या असलेल्या 2 दुचाकी अज्ञातांनी जाळल्या. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ. आणि बुलढाणा जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई नियोजनाची कामे वेगानं पूर्ण करा, पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे जिल्हा यंत्रणेला निर्देश. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.